आय एम सॉरी, पण आपलं हे सगळं आवरलं असेल तर प्लीज प्रीतमला ऑफिसला जाऊ देत का? ऍक्च्युली ते जे क्लायंट्स होते त्यांचा मला कॉल आला होता. दे आर व्हेरी इम्प्रेस्ड विथ प्रीतम्स प्रेझेंटेशन. त्यांना पुन्हा एकदा त्याच्याशी बोलायचंय. आणि अजून इथे वेळ गेला तर लेट होईल त्याला. दादाचा कॉन कॉल झालाय का बघतो. झाला असेल तर मग त्याला सोबत घेऊनच जा. प्रीतम, मला असं वाटतं की हा तुझा प्रोजेक्ट आहे, तुझं प्रेझेंटेशन आहे, तर तू ते एकट्याने हँडल करावं. आणि आता तू खूप कॉन्फिडेंट पण झालास. म्हणजे मला असं वाटतं की तुझा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे तर तू एकट्याने छान हँडल करू शकशील, आदित्यला इन्व्हॉल्व न करता. आणि आय नो यू विल गिव्ह युअर बेस्ट. आय मीन सासू मॉम, सासरे डॅड, तुम्हाला काय वाटतं यावर? मला वाटतं दिशाचं बरोबर आहे. म्हणजे पटतंय मला. तू जा ना प्रेझेंटेशनसाठी. दिशा, तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. बघ ना, प्रीतम मध्ये जो काही बदल झालाय तो आपल्या सगळ्यांनाच जाणवतोय. अहिल्या, तुला माहित नसेल तर एक गोष्ट सांगते. दिशाचं ह्या घरामध्ये राहण्यापाठीमागचं एकमेव कारण हे होतं की तिला प्रीतमला सुधरवायचं होतं. आणि आता बघ ना, आधीचा प्रीतम आणि आत्ताचा प्रीतम किती फरक आहे ना. आणि हा बदल दिशाने घडवून आणलाय. प्रीत, ऑल द बेस्ट अँड गिव्ह युअर बेस्ट शॉट. पारू, एक मिनिट. आता नाही. गुरुजी, थँक्यू. यशस्वी मॉम, प्रीतम सरांमध्ये जे बदल झालेत ना ते त्यांच्या जाणीवेमुळे. मुळात प्रीतम सरांना सगळ्याच गोष्टींची जाणीव आहे, समज आहे. प्रिया मॅडम, प्रीतम सर स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ही दिशा, ही सतत त्यांना खाली खेचत असते, सतत अपमान करत असते त्यांचा. आणि आज तर सगळं क्रेडिट त्या दिशाला मिळालंय. प्रिया मॅडम, मी ना जरा वेगळाच विचार करते. काय झालं पारू? म्हणजे ना मला ना कळना झालंय बघा. म्हणजे दिशा मॅडम आज प्रीतम सरांना एकट्यानंच ऑफिसात जायला सांगितले, जेव्हा की रोज प्रीतम सरांना आदित्य सर एकत्र मिळून ऑफिसात जातात. मग आज असं का बरं केलं असेल त्यांनी? मला ना विचित्र वाटते. समजा मनात असं वाटते की काहीतरी वाईट होणार. तुम्ही एक काम करता का? तुम्ही जाता का प्रीतम सरांबरोबर ऑफिसात? नाही म्हणजे मला असं वाटतं की आज तुम्ही त्यांच्या बरोबर असायला हवं. हा जो काही राग आणि अपमान आहे ना, याचा बदला आपल्याला लग्नानंतरही घेता येईल ना. सध्या तुझा फोकस फक्त अहिल्याचं मन जिंकण्यावर राहिला पाहिजे. नाही मम्मा, आय एम सॉरी, पण माझ्या होणाऱ्या नवऱ्याला अद्दल घडवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाउ. त्याने त्या भिकारड्या पारूमुळे मल्टिपल टाइम्स माझा इन्सल्ट केला. आज मी त्याला त्याची लायकी बरोबर दाखवून देणार आहे. आज ऑफिसमध्ये त्याच्यासोबत जे काही होईल ना, त्यानंतर किर्लोस्कर कंपनीमध्ये कोणासमोर तोंड दाखवायची जागा नाही उरणार त्याला. दिशा, असं काय करणार आहेस तू? आज ऑफिसमध्ये जे काही होईल त्यानंतर कळेलच सगळ्यांना. Okay. No, don't worry. I'll get it done. Yeah. See you in the office. Yeah. Bye. Hey, Navardev. Bro, I'm so happy for you. Right. आज ऑफिस मध्ये जायचं आहे. दादा, हा? खूप खुश आहेस का रे? ऑब्विसली. का खुश नसणार मी? अरे, माझ्या भावाच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय. खूप खुश आहे मी. आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं? तुला कधी मागायची गरज पडली आहे का? तू मागायच्या आत तुझ्यापर्यंत गोष्टी पोहोचल्यात. आज मागितलं तर देशील का? मागून तर बघ. नाही दिलं तर माझं नाव बदल. प्लीज जीव वाचव माझा.
प्रीतम काय झालं? प्रॉब्लेम आहे का? तर मला लग्न नाही करायचं आहे रे. तू प्लीज काहीतरी कर आणि हे लग्न थांबव. प्लीज काहीतरी कर प्लीज. परत? प्रीतम काय लावलंय? खाली तुझ्या लग्नाची तारीख काढतायत, सगळे खुश आहेत, सगळे म्हणतात प्रीतम बदललाय आणि हे काय परत सुरू केलंयस तू? कसं सांगू मी तुला? हे बघ, ती दिशा चांगली मुलगी नाहीये आणि माझं प्रेमही नाहीये तिच्यावर. आणि जरी मी हे लग्न केलं ना तरी मी सुखी नाही राहणार रे. प्रीतम हे बघ, थोडा वेळ दे तिला समजून घे, तिच्यासोबत टाइम स्पेंड कर. मान्य आहे मला तुमच्या दोघांचा स्वभाव खूप वेगळा आहे, पण आईने निवड केली आहे यार तिची. काहीतरी विचार करूनच केली असेल ना? एक्झॅक्टली मी तेच सांगतोय ना. आईने निवड केली आहे त्याची, मी नाही केली आहे. आणि तिने केवढे कारनामे केले आल्यापासून बघतोयस ना, तरी पण तू हे बोलतोयस. आणि एवढंच जर वाटतं ना तर तू कर ना लग्न. सॉरी 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 आय एम सो सॉरी. यार तू लग्न केलंस तर तुझंही आयुष्य बरबादच होणार आहेस. तू एक काम कर ना, तू तिला घरातून हकल ना प्लीज प्लीज. प्रीतम, दिस इज द लास्ट वॉर्निंग. शेवटचं आहे. तुझं दिशासोबत लग्न ठरलंय अँड दॅट्स फायनल. इथून पुढे हा विषय नकोय मला. यू गेट दॅट? ऑफिसला जायचं तुला.